हॅलो एव्हरीवन. आपला चॅप्टर चालू होता सर्क्युलेशन. त्यामध्ये आपण हार्टचं एक्सटर्नल स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर, ब्लडचं कंपोजिशन, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या, पाहिल्या होत्या. जर तुम्ही विसरले असाल तर मागचे काही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. त्यानंतर आजचा टॉपिक आहे आपला कार्डियाक सायकल. कार्डियाक सायकल किंवा वर्किंग ऑफ हार्ट, ज्याला आपण म्हणू शकतो वर्किंग ऑफ हार्ट, ठीक आहे. कार्डियक सायकल किंवा वर्किंग ऑफ हार्ट. मग याच्यामध्ये आपण सांगू शकतो द इव्हेंट असोसिएटेड विथ द वन हार्ट बीट कॉल्ड एज अ कार्डियक सायकल, ठीक आहे. इव्हेंट असोसिएटेड विथ वन हार्ट बीट कॉल्ड एज कार्डियक सायकल, कॉल्ड एज कार्डियक सायकल, ठीक आहे. एका हार्टबीट मध्ये जेवढे पण इव्हेंट येणार त्याला आपण काय म्हणणार, कार्डियक सायकल म्हणणार. म्हणजे एका हार्टबीट मध्ये काय येणार, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन अँड डायस्टोल, ठीक आहे, म्हणजे रिलॅक्सेशन दोघांचं पण, ठीक आहे. इव्हेंट असोसिएटेड विथ द वन हार्टबीट कॉल्ड एज अ कार्डियक सायकल. इट इज लास्ट फॉर 0.8 सेकंड, ठीक आहे. किती वेळाची असते कार्डियक सायकल, 0.8 सेकंड. 0.8 सेकंदामध्ये काय होते, एक हार्टबीट कंप्लीट होते, ठीक आहे. आपल्याला माहित आहे की जवळपास 60 सेकंदामध्ये 72 हार्टबीट होतात. म्हणजे काय होणार, 0.8 सेकंदामध्ये काय होणार, एक हार्टबीट होणार, ठीक आहे. म्हणून सांगितलं कार्डियक सायकल लास्ट फॉर 0.8 सेकंड, ठीक आहे. इट इन्क्लूड काय काय येते, इव्हेंट कोणते येतात, इट इन्क्लूड atrial systole, ventricular systole, and joint diastole, ठीक आहे. कार्डियक सायकल मध्ये काय येणार, ॲट्रियल सिस्टोल. सिस्टोल म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन, ॲट्रियाचे कॉन्ट्रॅक्शन होणार. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे काय, व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होणार. आणि जॉईंट डायस्टोल म्हणजे काय, ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स काय होणार, नंतर रिलॅक्स होणार. त्याला आपण म्हणणार हे पूर्ण इव्हेंट आहे कशामध्ये येतात, कार्डियक सायकल मध्ये येतात. हे सगळे इव्हेंट 0.8 सेकंदामध्ये काय होतात, कम्प्लीट होतात, ठीक आहे. समजलं असेल काय सांगितलं. कार्डियक सायकल म्हणजे एका हार्टबीट सोबत जेवढे इव्हेंट येतात, एका हार्टबीट मध्ये जेवढ्या घटना घडतात त्याला आपण कार्डियक सायकल म्हणतो. कार्डियक सायकल 0.8 सेकंदाची असते, म्हणजे एका हार्टबीट मध्ये, ठीक आहे. कार्डियक सायकल म्हणजे काय, एक हार्टबीट, आणि एक हार्टबीट किती वेळात होते, 0.8 सेकंदात, ठीक आहे. त्यानंतर सांगितलं कार्डियक सायकल मध्ये काय येते, ॲट्रियल सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आणि जॉईंट डायस्टोल, ठीक आहे. तर पाहू ॲट्रियल सिस्टोल मध्ये काय होते. पहिला पॉइंट आहे ना आपला, पहिला इव्हेंट आहे की ॲट्रियल सिस्टोल. ॲट्रियल सिस्टोल, ठीक. ॲट्रियल सिस्टोल मध्ये काय होणार, याच्यामध्ये आपण सांगू शकतो ॲट्रियल सिस्टोल मध्ये की जसं जर पाहायचं राहिलं आपलं हार्टचं जर स्ट्रक्चर राहिलं तर हार्टचं स्ट्रक्चर आपण सिंपल काढू थोडंसं, की समजून घ्या की अशा प्रकारचा काय आहे, हार्ट आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये हे वरचे दोन जे आहेत ते काय आहे, ॲट्रिया आहेत, ठीक आहे. आणि खालचे दोन काय आहेत समजून घ्या की ते आहेत व्हेंट्रिकल्स. खालचे दोन चेंबर जे आहेत ते आहेत व्हेंट्रिकल्स, ठीक आहे. हे पूर्ण हार्टचं स्ट्रक्चर झालं. इथे असतो सुपेरियर वेना कावा, हे झाला सुपेरियर वेना कावा. त्यानंतर इथे राहणार इन्फेरियर वेना कावा, ठीक आहे. त्यानंतर समजून घेण्यासाठी आपण इथून दाखवू की इथे असतात दोन पल्मोनरी व्हेन्स, इकडून दोन गेलेल्या आणि इकडून दोन गेलेल्या पल्मोनरी व्हेन्स, ठीक आहे. त्यानंतर जर सांगायचं राहिलं तर याच्यामधून निघतो असा सिस्टमिक अवॉर्टा, ठीक आहे. अशा प्रकारचा सिस्टमिक अवॉर्टा. आणि इथून निघतो अशा प्रकारचा पल्मोनरी ट्रंक, ठीक आहे. समजून पल्मोनरी ट्रंक अशा प्रकारचं काय आहे, हार्टचं स्ट्रक्चर आहे. तर ॲट्रियल सिस्टोल मध्ये काय होतं, हे आहेत ॲट्रिया, यांचं सिस्टोल होणार. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन.
तर ॲट्रियल सिस्टोल मध्ये काय होते बघा, ड्युरिंग ॲट्रियल सिस्टोल द डीऑक्सिजनेटेड ब्लड, इथे कोणता ब्लड राहणार, डीऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, आपल्याला माहित आहे की इथे सुपेरियर व्हेना कवा, इन्फेरियर व्हेना कवा बॉडी पार्ट कडून डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करते, ते माहित आहे आपल्याला. ठीक आहे, मग आपण सांगू शकतो ड्युरिंग ॲट्रियल सिस्टोल, ड्युरिंग ॲट्रियल सिस्टोल the deoxygenated blood enter into, किंवा इथे आपण सांगू शकतो ड्युरिंग ॲट्रियल सिस्टोल the deoxygenated blood of right atria enter into right ventricle, ठीक आहे. deoxygenated blood, the deoxygenated blood present in the right atria enters into the right ventricle. कधी, जेव्हा काय होणार, हे ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे, ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाला, त्याच्यामधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे गेलं, राईट ॲट्रिया मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड गेलं कुठे, राईट व्हेंट्रिकल मध्ये. ठीक आहे, थ्रू द ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर, कशाच्या माध्यमातून, थ्रू ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर, च्या माध्यमातून ते ब्लड राईट ॲट्रिया मधलं राईट व्हेंट्रिकल मध्ये गेलं. कोणतं ब्लड होतं, डीऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो द बॅकवर्ड फ्लो ऑफ ब्लड प्रिव्हेंटेड बाय द ट्रायकस्पिड वाल्व. ठीक आहे, आणि इथून हे जे ब्लड आलेलं आहे ते वापस गेलं नाही पाहिजे, याच्यासाठी इथे काय असतो, व्हाल्व असतो, त्याला आपण काय म्हणतो, ट्रायकस्पिड व्हाल्व म्हणतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. ॲट्रियल सिस्टम मध्ये काय सांगितलं, दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणार ऍट अ टाइम. ठीक आहे, समजलं, दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणार, पण दोन्ही आपण ऍट अ टाइम सांगू शकत नाही, एक एक करून काय करू, डिस्क्राईब करू. जसं ॲट्रियल सिस्टोल झाला, ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाला, राईट ॲट्रिया मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे गेलं, राईट व्हेंट्रिकल मध्ये गेलं थ्रू द ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर, आणि बॅकवर्ड फ्लो प्रिव्हेंट करा कोणी, इथे एक व्हाल्व असतो ट्रायकस्पिड व्हाल्व, त्यांनी बॅकवर्ड फ्लो म्हणजे याला वापस जाऊ दिलं नाही ॲट्रिया मध्ये. ठीक आहे, ते कोणी प्रिव्हेंट केला, ट्रायकस्पिड व्हाल्वने. ठीक आहे, नेक्स्ट आपण सांगू शकतो द ऑक्सिजनेटेड ब्लड, इथे कोणतं ब्लड आहे आता, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये असते ऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, मग आपण ते सांगू शकतो, इथे वरती लिहितो, ठीक आहे, इथे लिहू आपण. आता ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, द ऑक्सिजनेटेड ब्लड present into left atria, the oxygenated blood present into left atria enters into left ventricle, through the atrioventricular aperture. Same things, through atrioventricular aperture, and backward flow of blood is prevented by bicuspid valve. Backward flow prevented by bicuspid valve. ठीक आहे, इथे ट्रायकस्पिड वाल्व होता, इथे बायकस्पिड वाल्व आहे, म्हणजे दोन झडपावाला काय लागलेला आहे, तिथे वाल्व लागलेला, इथे तीन झडपावाला काय होता, वाल्व होता. ठीक आहे, आणि फायनली एक लाईन सांगू शकतो याच्यामध्ये की ॲट्रियल सिस्टोल लास्ट फॉर 0.1 सेकंदाच्या पहिल्या हिस्स्यामध्येच काय होतं, ते ॲट्रियल सिस्टोल होऊन जाते. ठीक आहे, काय काय सांगितलं ॲट्रियल सिस्टोल मध्ये बघा, during atrial systole deoxygenated blood present into the right atria
इंटर्स इनटू द राईट व्हेंट्रिकल. जे डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियामध्ये आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जाते? राईट व्हेंट्रिकल मध्ये जाते. कशाच्या माध्यमातून? ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ॲपर्चरच्या माध्यमातून. आणि एकदा डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट व्हेंट्रिकल मध्ये गेलं तर ते ब्लड वापस कुठे? राईट ॲट्रियामध्ये जाऊ शकत नाही, कारण तिथे काय आहे? एक वाल्व आहे ज्याचं नाव आहे ट्रायकस्पिड वाल्व. नेक्स्ट पुढे सांगितलं आपण ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाला होता त्याच टाइमला जेव्हा हे ब्लड इकडे गेलं त्याच टाइमला ऑक्सिजनेटेड ब्लड जे लेफ्ट ॲट्रियामध्ये प्रेझेंट होतं ते लेफ्ट ॲट्रियामधलं ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे गेलं? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये गेलं थ्रू द ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर. आणि तिथे गेल्याच्या नंतर ते ब्लड परत वापस गेलं नाही कुठे? लेफ्ट ॲट्रियामध्ये. का? कारण की तिथे काय होता? व्हाल्व होता ज्याला आपण म्हटलं बायकस्पिड व्हाल्व. ठीक आहे. आणि हे पूर्ण घटना म्हणजे दोन्ही ॲट्रिया काय होणार? कॉन्ट्रॅक्ट होणार. ते ब्लड कुठे जाणार? त्यांच्या रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल मध्ये जाणार. आणि ही प्रोसेस किती वेळात होते? फक्त 0.1 सेकंदामध्ये होते. पहिला इव्हेंट झाला. आपण पूर्ण सांगितलं किती? ॲट्रिया कार्डियाक सायकल किती वेळाची असते? 0.8 सेकंद. त्यापैकी आपले किती गेले? 0.1 सेकंद कुठे गेले? ॲट्रियल सिस्टोल मध्ये गेले. ठीक आहे, लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन करायचं. नेक्स्ट हे झालं ॲट्रियल सिस्टोल. त्यानंतर काय आपण दुसरा इव्हेंट सांगितला होता कोणता? व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. ठीक आहे, दुसरा इव्हेंट होता आपला व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. दुसरा इव्हेंट आहे आपला व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. ठीक आहे, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल मध्ये काय होणार? तेच आता प्रोसेस आपल्याला सांगायचं की इथे जे ब्लड आहे ते कुठे जाते आणि इथे जे ब्लड आहे ते कुठे जाते. आपल्याला माहित झालं की राईट व्हेंट्रिकल मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये काय आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ठीक आहे, काय आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड. मग तेच सांगू, ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल जेव्हा व्हेंट्रिक्युलर सिस्टोल होते तेव्हा काय होते? ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल द डिऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट इनटू द राईट व्हेंट्रिकल. ठीक आहे, ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल द डिऑक्सिजनेटेड ब्लड present in right ventricle enters into pulmonary trunk. ठीक आहे, काय होणार? ड्युरिंग ventricular systole the deoxygenated blood present in the right ventricle enters into the pulmonary trunk which carries blood to the lungs. pulmonary trunk काय करतो? मग carries blood to lungs for oxygenation. त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड करण्यासाठी तो काय करतो? ब्लडला कुठे घेऊन जातो? लंग्स कडे घेऊन जातो. ठीक आहे, काय सांगितलं? कॅरीज ब्लड टू द लंग्स फॉर ऑक्सिजनेशन. हे तर झालं राईट व्हेंट्रिकल. समजलं असेल राईट व्हेंट्रिकल मध्ये काय सांगितलं? राईट व्हेंट्रिकल मध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते पल्मोनरी ट्रंक मध्ये गेला आणि पल्मोनरी ट्रंकने त्या ब्लडला कुठे नेलं? लंग्स कडे नेलं. कशासाठी? ऑक्सिजनेशन साठी. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कधी गेलं ते डिऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी ट्रंक मध्ये? जेव्हा काय झाले? हे व्हेंट्रिकल काय झालं? कॉन्ट्रॅक्शन झालं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट सांगू शकतो आपण त्या पलीकडल्या व्हेंट्रिकलचं. कोणतं? द ऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, रेड कलरने घेऊ आपण ऑक्सिजनेटेड ब्लडची सेंटेन्स. ठीक आहे, जसं इथे आपण सांगू शकतो द ऑक्सिजनेटेड blood present in left ventricle enter into systemic aorta which carry blood to body. ठीक आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट आहे कुठे? व्हेंट्रिकल्स मध्ये. कोणत्या व्हेंट्रिकल्स मध्ये? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. लेफ्ट व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालं त्याच टाइमला हे ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे गेलं?
सिस्टमिक अवॉर्टामध्ये गेलं आणि सिस्टमिक अवॉर्टाने ते ब्लड कुठे प्रोव्हाइड केलं, बॉडीला प्रोव्हाइड केलं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. त्यानंतर हे ब्लड म्हणजे जसं राईट व्हेंट्रिकल मधलं ब्लड पल्मोनरी ट्रंक मध्ये गेलं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं ब्लड कुठे गेलं, सिस्टमिक अवॉर्टामध्ये गेलं आणि तिथे गेल्याच्या नंतर ते ब्लड रिटर्न नाही आलं पाहिजे यासाठी त्यांच्यावर काय असतात, व्हाल्व असतात. त्याला म्हणतो आपण सेमिल्युनार व्हाल्व. सेमिल्युनार व्हाल्व. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार, सेमिल्युनार व्हाल्व म्हणणार. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल लास्ट फॉर 0.3 सेकंड. ठीक आहे, पहिले ॲट्रियल सिस्टोल 0.1, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल 0.3 सेकंड. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आता राहिलं जॉईंट डायस्टोल जे किती असते, 0.4 सेकंडची असते जॉईंट डायस्टोल. ठीक आहे, मग पाहून घ्या 448 सेकंड. ठीक आहे, 0.8 सेकंदाची पूर्ण काय होणार, सायकल होणार. समजलं का? व्हेंट्रिक्युलर सिस्टोल मध्ये काय झालं की राईट व्हेंट्रिकल मध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते गेले कुठे, पल्मोनरी ट्रंक मध्ये, आणि पल्मोनरी ट्रंकने त्याला कुठे पाठवलं, लंग्स कडे पाठवलं. कशासाठी, ऑक्सिजनेशनसाठी. लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते गेलं कुठे, सिस्टमिक अवॉर्टामध्ये, आणि सिस्टमिक अवॉर्टाने त्याला काय केलं, बॉडीकडे पाठवलं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट आहे जॉईंट डायस्टोल. तिसरा इव्हेंट आहे कार्डियाक सायकलचा जॉईंट डायस्टोल. तिसरा इव्हेंट आपण सांगू शकतो इथे जॉईंट डायस्टोल. ठीक आहे, जॉईंट डायस्टोल मध्ये आपण सांगू शकतो ड्युरिंग जॉईंट डायस्टोल बोथ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल बिकम रिलॅक्स. ठीक आहे, both atria and ventricle relax. ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल काय होणार, रिलॅक्स होणार. जे कॉन्ट्रॅक्शन झालेलं होतं ते काय झाले, रिलॅक्स झाले. रिलॅक्स झाल्याच्या नंतर काय होणार, राईट ॲट्रिया रिसिव्स deoxygenated blood from superior vena cava, inferior vena cava and the coronary sinus. ठीक है, right atrium received deoxygenated blood through superior vena cava, inferior vena cava and coronary sinus. ठीक आहे, समजलं असेल काय सांगितलं. राईट ॲट्रिया काय करणार, जेव्हा रिलॅक्सेशन होणार म्हणजे ते परत त्यांच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये येणार, त्या टाइमला ते काय करणार, डिऑक्सिजनेटेड ब्लड घेणार परत बॉडीकडून. कोणाच्या माध्यमातून, सुपेरियर व्हेना कावा, इन्फेरियर व्हेना कावा आणि हार्ट कडून स्वतःचं डिऑक्सिजनेटेड ब्लड घेणार थ्रू द कोरोनरी सायनस जे इथे ओपन होणार. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. त्यानंतर काय होणार, सोबतच काय होणार, हे वाले पण काय करणार, चेंबर काय करणार, ब्लडला रिसीव्ह करणार. कोणते, लेफ्ट ॲट्रिया रिसीव्ड ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स. हे काय करणार, ऑक्सिजनेटेड ब्लड घेणार कोणाकडून, लंग्स कडून थ्रू 4 पल्मोनरी वेन. थ्रू 4 पल्मोनरी व्हेन्स. ठीक आहे, समजलं. लेफ्ट ॲट्रिया काय करणार, ऑक्सिजनेटेड ब्लड घेणार 4 पल्मोनरी व्हेनच्या माध्यमातून, कोणाकडून, लंग्स कडून. जे आपण पाठवलं होतं ना इकडून, इथलं ब्लड कुठे, इथलं ब्लड पाठवलं आपण लंग्स कडे, ते ऑक्सिजनेटेड होऊन परत कुठे येणार, इथे येणार. ठीक आहे, अशा प्रकारचं पूर्ण ते सायकल काय होणार, त्याची चालू राहणार. ठीक आहे, ब्लडची ऑक्सिजनेशन होणार, डिऑक्सिजनेशन होणार. ठीक आहे, म्हणजे ते चालू राहणार पूर्ण प्रोसेस. ठीक आहे, आणि ही जॉईंट डायस्टोल लास्ट फॉर 0.4 सेकंड. जॉईंट डायस्टोल किती वेळाचा राहणार, 0.4 सेकंदाचा राहणार. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्ण आपली काय राहणार, कार्डियाक सायकल चालणार. ठीक आहे, याच्यामध्ये थोडंसं एक काहीतरी पॉइंट आहे ज्याच्यामध्ये दिलेलं आहे रेग्युलेशन ऑफ कार्डियाक ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, छोटासा पॉइंट आहे, 4-5 लाईनचा, ओरली सांगून देतो. कार्डियाक ऍक्टिव्हिटी, ठीक आहे, सॉरी, रेग्युलेशन ऑफ कार्डियाक ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, जे कार्डिओव्हास्क्युलर सेंटर आहे ते ब्रेनच्या मेडुला ऑब्लॉंगेटा रिजन मध्ये असते, आणि त्या मेडुला ऑब्लॉंगेटा रिजन मधून 2 नर्व्ह निघतात. एक आहे सिम्पॅथेटिक
कुठून? मेडुला ऑब्लांगेटा. कशाचा पार्ट आहे? ब्रेनचा मेडुला ऑब्लांगेटा पार्ट आहे. तिथून सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक अशा काय निघतात? नर्व्स निघतात. ठीक आहे. ह्या नर्व्स जातात कुठे? जे इथे म्हटलं होतं ना एस ए नोड आहे हार्ट मध्ये, त्या एस ए नोड कडे जातात. ठीक आहे. ते सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक, आणि तिथे गेल्याच्या नंतर ते तिथे सिम्पॅथेटिक नर्व सिक्रेट करते ॲड्रिनालिन, आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिक्रेट करते ॲसिटिलकोलिन. हे दोन हॉर्मोन्स. ठीक आहे. ॲड्रिनालिन काय करते? हार्ट रेट इन्क्रीज करते, आणि ॲसिटिलकोलिन काय करते? हार्ट रेट डिक्रीज करते. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? काय काय सांगितलं? रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये सांगितलं की हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कसं होते. ब्रेन मध्ये काय असते? एक कार्डिओव्हास्क्युलर सेंटर असते. ब्रेनच्या मेडुला ऑब्लांगेटा मध्ये काय असते? कार्डिओव्हास्क्युलर सेंटर. ठीक आहे. कार्डिओव्हास्क्युलर सेंटर कुठे आहे? ब्रेनच्या मेडुला ऑब्लांगेटा मध्ये आहे. त्या कार्डिओव्हास्क्युलर सेंटर पासून काय होतात? दोन नर्व निघतात, सिम्पॅथेटिक नर्व, पॅरासिम्पॅथेटिक नर्व. त्या दोन्ही नर्व्स कुठे जातात? एस ए नोड जे हार्ट मध्ये प्रेझेंट आहे, आणि ते सिम्पॅथेटिक नर्व काय करतात? ॲड्रिनालिन रिलीज करतात जे हार्ट रेट वाढवते, आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व काय करते? ॲसिटिलकोलिन रिलीज करतात जे हार्ट रेटला काय करते? कमी करते. अशा प्रकारे हार्टचं काय होते? कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन मेंटेन राहते. ठीक आहे. फायनली आपण सांगू शकतो इन्स्पायरेशनच्या टाइमला काय होते? हार्ट रेट वाढते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हार्ट रेट वाढते, आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा काय होते? हार्ट रेट कमी होते. त्याला आपण म्हणतो सायनस अरिथमियास. ठीक आहे. एक मेडिकल टर्म आहे सायनस अरिथमियास. ठीक आहे. आजच्यासाठी आपण काय करू? इथेच थांबू. हे व्यवस्थितरित्या काय करून घ्या, पाहून घ्या सगळं. ठीक आहे.